नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. मोक्षप्राप्ती मिळते. उदय तिथीनुसार 9 ऑगस्टला येणाऱ्या कामिका एकादशीला अत्यंत शुभ मुहूर्तावर ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळस अर्पण करावी व तुपाचा दिवा लावावा आणि नैवेद्य दाखवावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करावा. कामिका एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या दिवशी विष्णूंची आराधना केल्याने कुटुंबावर विशेष कृपा प्राप्त होते. या एकादशीला तुळशीचे विशेष महत्त्व आहे. तुळशीचे पूजन करून तुळशीला तुपाचा दिवा लावावा व भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करावी. तुळशी ही एकादशीला तोडू नये. 1 दिवस आधीच तोडली असेल तर तुळस अर्पण करावी. या व्रताने व्यक्तीला आध्यात्मिक शांती मिळते. एकादशीला रात्री जागरण करून भगवान विष्णूंचे भजन कीर्तन नामस्मरण करावे. या ठिकाणी गरीब व गरजूंना मदत करावी. या एकादशीला जे लोक दान आणि निस्वार्थ सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात त्यांना भगवान श्री हरीची शाश्वत कृपा आणि संरक्षण लाभते. तसेच अन्नदान करून या दिवशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद अवश्य मिळतो. या कामिका एकादशीला मनोभावे व अत्यंत श्रद्धेने व्रत केले तर असंख्य पवित्र तीर्थस्थानांना भेट देण्याचे पुण्य मिळते. धन्यवाद.